नमस्कार, वेलकम बॅक टू दी अमेरिका पर्व. आणि आपण ट्रिपवर आलेलो आहोत. त्या ट्रिपचा जो पहिला पार्ट आहे तुम्ही ऑलरेडी बघितलेलाच आहे. तर आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस. आणि काल आपण गॅटलिनबर्ग या सिटीमध्ये फिरलो होतो आणि तिथं माउंटन्स आणि कलर्स फॉल्स सगळं बघितलं असेल तुम्ही. आणि आजचा जो दुसरा दिवस आहे तर इथंच शेजारी एक पिजन फोर्ट म्हणून सिटी आहे. त्याच सिटीमध्ये हॉटेल सुद्धा होतं आपलं. तर त्या सिटीमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि त्या सिटीचं जे वैशिष्ट्य आहे तर ते ही सिटी फेमस आहे ती इथल्या वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनसाठी वेगवेगळे अँटिक असे कन्स्ट्रक्शन्स इथं केलेले आहेत. वेगवेगळ्या फेमस जे शेप्स आहेत, फेमस गोष्टी आहेत त्यांच्या शेपच्या बिल्डिंग्स इथं बनवलेल्या आहेत. तर तिथं आहोत आणि सुरुवात करणार आहोत आपण टायटॅनिकपासनं. तर तर अशी ही जहाजच्या शेपची बिल्डिंग आहे इथं. आणि आतमध्ये काही स्टोअर्स आहेत शॉपिंगसाठी वगैरे, आणि काही गॅलरीज आहेत. तर असं आहे, खुशविकाचं फोटो सेशन इथं सुरू आहे. टायटॅनिक जहाजची हिस्ट्री कुणाला सांगण्याची गरज नाही, ती ऑलमोस्ट सर्वांनाच माहिती असेल. तर कशाप्रकारे ते जहाज बुडालं होतं त्याच थीमने हे सर्व इथं यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अगदी बऱ्यापैकी रिअलिस्टिक वाटतं हे. तर खूप मोठं आहे, जवळून शूट होणं शक्य नाही. हे लांबून दाखवते आहे की किती मोठा आहे. आणि वरती सुद्धा तुम्ही बघू शकत प्रॉपर रिअल शिप सारखं बनवलेलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं माणसं उलटी कशी चालत आहेत म्हणून. तर माणसं उलटी चालत नाही आहेत. तर हे आहे इथलं वंडर वर्क. तर हे उलटं घर आहे. अगदी घर जर एखादं घर उचलून ते उलटं टाकलं तर कशा प्रकारे होईल, तर ते अगदी बारकाईने याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कशा प्रकारे तडा वगैरे जातील. तर तुम्ही बघत असाल की किती एकदम ऑब्झर्वेशनने आणि एकदम परफेक्शनने असं हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि आतमध्ये पुन्हा इथं आर्ट गॅलरीज वगैरे आहेत. तर आतमध्ये तर आपण काही जाणार नाही आहोत, परंतु बाहेरूनच तुम्ही बघत असाल की झाडंसुद्धा, लॅम्प वगैरे, खिडक्या, स्क्रॅचेस कशा प्रकारच्या आहेत ने हे सगळं असं कन्स्ट्रक्शन आहे. या स्ट्रीटवरती फिरण्यासारखं भरपूर आहे, परंतु जे मेन अट्रॅक्शन्स आहेत तेच फक्त आम्ही तिथंच फक्त थांबतो आहे आणि बाहेरूनच फक्त बघतो आहेत. कारण की आतमध्ये मोस्टली थोडं मोठ्यांच्या रिलेटेड वगैरे आहेत. तर खुशविका खूप जास्त बोर होईल, तिचा तेवढा स्टॅमिना राहणार नाही आतमध्ये फिरण्याचा आणि चालण्याचा. आणि तिच्यामुळे ती आम्हालाही बघू देणार नाही, त्यामुळे आम्ही आतमध्ये जात नाही आहोत, फक्त बाहेरूनच बघतो आहे. तर आता खूप भूक लागलेली आहे, तर तेवढ्यासाठी आधी काहीतरी खाऊन घेतो आम्ही आणि नंतर मग पुढचं कंटिन्यू करू. आम्हाला खूप दिवसांपासून फिरायचं होतं US मध्ये. तसं मागच्या ट्रिपला जेव्हा आम्ही थांबलो होतो ते 2-3 वर्ष आम्ही म्हणजे महिन्यात एक तरी मोठी ट्रिप आमची असायची. आणि दर विकेंडला आम्ही कुठे ना कुठे फिरत राहायचो. परंतु आता खुशविका सपोर्ट करत नाही आणि यावेळेला थोडं वेगळं टार्गेट्स ठेवून इथं आलो आहे. त्यामुळे तेवढं बेफिकीरपणे फिरता येत नाही आणि ऑलमोस्ट सगळं फिरूनही झालं आहे. त्यामुळे मेन अट्रॅक्शन्स, तर तेवढ्यासाठी या ठिकाणी ही सिटी फिरण्यासाठी मेन आम्हाला यायचं होतं. कारण की इथं तुम्ही नेचरमध्ये वेळ घालवू शकता. नंतर इथं तुम्ही एक टाईमपास फक्त चिल आऊट करण्यासाठी, नंतर स्ट्रीटवरती ही अशी स्ट्रीट्सवरची ही जी कन्स्ट्रक्शन्स आहेत ती कन्स्ट्रक्शन्स खुशविका एन्जॉय करते. म्हणजे थोडंसं अँटिक दिसतं तर अजीबोगरीब गोष्टी मुलांना आवडतात, तर ते आहे. आणि मुलांना करण्यासाठी राईड्स वगैरे असे खेळण्यासाठी भरपूर काही इथं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे तीसुद्धा तिचा टाईम एन्जॉय करू शकेल आणि आम्ही नेचरमध्ये फिरायला आवडतं ते सुद्धा बघू शकतो. आणि छानसा रिलॅक्स असा इथं टाईम जाईल. तेवढ्यासाठी आम्हाला ही ट्रिप करायची होती, म्हणून आम्ही काही दिवसांपासून कुठेच गेलो नव्हतो. सिटीतल्या सिटीत सारखं फिरत होतो, परंतु असं बाहेर लाँग ट्रिपसाठी नव्हतं गेलो. तर हे एक आमचं म्हणजे बकेट लिस्टमध्ये होतं की हे जायचं तर याच ट्रिपला जायचं म्हणून.
तर फिरून फिरून खुशविका दमली आणि खुशविकाने काहीच खाल्लं नव्हतं मगाशी आम्ही ऑर्डर केलं तर आता आम्ही हॉटेलला जातो आहे रूमवरती आणि तिला आता तिथं मायक्रोवेव्ह आहे तर त्यामध्ये मॅगी करून देईल. म्हणजे ती थोड्याशा नूडल्स खाल्ल्या की मग पुन्हा थोडंसं बाहेर पडू शकतो. तर असंच रिलॅक्स होण्यासाठीच म्हणून ही ट्रिप केली होती. खूप दिवसभर असं हेक्टिक आम्हाला करायचं नव्हतं. तर आता मी तिला आधी खाऊ घालून देते. One eternity later. आता खाल्ल्यानंतर थोडं आराम करून मग आम्ही पुन्हा बाहेर पडलो आहे. तर आता खुशविकासाठी म्हणून तिला खेळण्यासाठी म्हणून राईड्स करण्यासाठी तिथं घेऊन जायचा असा प्लॅन आहे आणि नंतर जो वेळ शिल्लक राहील तिचं खेळून झाल्यावरती तेव्हा पुन्हा बाकी अट्रॅक्शन्स कव्हर करू. तर सुरुवात ही गो कार्टपासून करत आहोत. तर मी ऑलरेडी केलेलं आहे बऱ्याच वेळा आणि शूट करण्यासाठी आणि तिलाही थोडंसं टाईमपास व्हावा बाहेरून. तर ती कसं रिॲक्ट करते माहिती नाही. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तेवढ्यासाठी मी करत नाही आहे. बाय बाय. काय माहिती घाबरते की काय म्हणून, परंतु ट्राय मात्र करायचं होतं तिला. तर तेवढंच तिला थोडं की मम्मा दिसेल मम्मा दिसेल म्हणून मी आतमध्ये गेली नाही आहे. मस्त एन्जॉय करते खुशविका. Re-enter the pit slowly and come. ट्रेन राईड झाली आहे तर आता हेलिकॉप्टर राईडसुद्धा आहे आणि आधी असं वाटत होतं की खुशविका खूप घाबरेल, परंतु ती बऱ्यापैकी एकटी बसते. हे खूप सरप्रायझिंग आहे आमच्यासाठी पण की ती एकट्याने राईड्स करते. आता शिप. व्हेरी गुड. Amazing! बाय बाय. ऑलमोस्ट 3 तास खेळून झाल्यानंतर आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली आहे आणि थोडंसं बघतो आता काही वेगळ्या बिल्डिंग्स दिसल्या तर म्हणून. आता खुशविका तर फ्रेश झाली खेळून खेळून. 8 वर्षांपूर्वी या सेम लोकेशनला आम्ही आलेलो होतो आणि सेम बिल्डिंग्स खाली फोटोसुद्धा काढलेले होते. तर जर मागचे फोटोज मिळाले तर मी नक्की शेअर करेन. या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनसुद्धा खूप सुंदर असं केलेलं आहे अगदी बारकाईने. तर हे एक वॅक्स म्युझियम आहे आणि हॉलिवूड स्टार्सचे स्टॅच्यूज इथं आतमध्ये आहेत. तर ही बिल्डिंग हिला बियॉन्ड द लेन्स असं नाव दिलेलं आहे त्यांनी आणि मे बी ही नवीन कन्स्ट्रक्शन आहे किंवा मागच्या वेळेला आमच्याकडनं मिस झालं होतं, मलाही माहिती नाही. परंतु ही आम्ही पहिल्यांदाच इथं थांबलेलो आहोत आणि याचंसुद्धा कन्स्ट्रक्शन खूप छान केलेलं आहे. आतमध्ये एंटरटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड काहीतरी आहे बघण्यासारखं, परंतु अगेन खुशविका आतमध्ये बोर होईल म्हणून आम्ही फक्त बाहेरूनच बघतोय. तर फिरता फिरता संध्याकाळ झाली होती आणि जेवायला म्हणून आम्ही लांबच्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथंसुद्धा खूप गर्दी होती. तर रात्र झालेली आहे आता आणि ही समोर बघत असाल तुम्ही बिल्डिंग, हे एक क्राईम म्युझियम आहे. म्हणजे क्रिमिनल्सशी रिलेटेड असं आतमध्ये यांनी सगळं बनवलेलं आहे. तर चोर आणि पोलीस तुम्हाला दिसले असतील तिथं बिल्डिंगवर. तर इथं मोस्टली हॉटेल्स आणि बिल्डिंग्स छान छान आहेत आणि रात्रीचा व्ह्यू लाईटिंगमुळे खूप छानच दिसतो.
तर आता खूप फिरून झालं आहे आणि खेळूनही खूप झालं आहे, त्यामुळे खूप दमलो आहे. तर आता डायरेक्ट रूमवरती आम्ही जातो आहे. आता कुठेही थांबणार नाही आहोत, कारण की एवढाच सपोर्ट करते खुशविका तेच भरपूर आहे आणि ऑलमोस्ट सगळं कवर करून झालं आहे. जे मेन आमचं ठरलेलं होतं बघण्याचं, तर ते सगळं बघून झालेलं आहे. गुड मॉर्निंग. तर आता वेळ आहे घरी जाण्याची. तर 3 दिवस इथं आपला स्टे होता. चेकआउटसुद्धा केलेलं आहे. तर 3 दिवस कसे निघाले अगदी कळलंसुद्धा नाही आणि खूप एन्जॉय केलं. खरं तर 4 दिवसांसाठी ही ट्रिप होती आणि प्रवासामध्येच म्हणजे 1 दिवस गेला होता, 2 दिवस इथं फिरलो. आजचा 3रा दिवस आहे आणि आज पुन्हा घरी जायचं आहे. तर असा आजचा हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आजचा सुद्धा आमचा रेकॉर्ड ब्रेक झालेला नाही आहे. आम्ही ज्या वेळेला घराबाहेर पडतो US आधीपासून, तर सगळ्या ट्रिपला कुठलंही सीझन असेल तर पाऊस हा येतोच येतो आणि आजही पावसाचं कुठेच प्रेडिक्शन नव्हतं, परंतु खूप मुसळधार असा पाऊस झाला आहे. आता तरी थोडा कमी झाला आहे. आधी थोड्या वेळापूर्वी खूप जास्त होता, अगदी बघणंसुद्धा पॉसिबल नव्हतं, समोरचं दिसतही नव्हतं. तर असं आहे, तर आज रेकॉर्ड ब्रेक होताना वाचलो आहे आम्ही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.